मंत्र्यांचे नेत्यांचे एखाद्या मुलीसोबत बाईसोबत अत्याचाराचे प्रकरण समोर यायचे. आता मंत्र्यांचे एका तृतीयपंथीयांसोबतचे संबंध समोर आले. काही नैतिकता, चाळ, चरित्र काय. हे बघा, एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती तुम्हीही प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नाही, मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, माझ्याकडे माहिती नाही. एखाद्याच्या बेडरूममध्ये जाऊन कोणी ते सिद्ध व्हायचं आणि ते व्हिडिओ बाहेर काढून त्याच्यावर चर्चा करणं हे कोणालाही जर्नलिझममध्ये, पत्रकारितेमध्ये किंवा राजकारणामध्ये या क्षणी योग्य वाटत नाही. पण एक मात्र खरं की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, राजकीय नेतृत्वाचं, अध्यात्माचं, हिंदुत्वाचं एक प्रकारे अधपतन गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाची राजवटापासून झालेलं आहे. कोणावर आणि किती वेळा बोलणार. राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांचा विषय असे काही विषय आले त्या पक्षाचे नेते, त्याने याच्यावरती आधी बोलावं. ज्यांच्याविषयी आपण बोलताय त्या व्यक्तीने बोलावं, मग त्याच्यावरती आम्ही बोलू. आता बोलणं योग्य आहे. खासदारांची जी बैठक झाली याच्यामध्ये प्रियंका चतुर्वेदींचं विशेष प्रेम तुमच्यावरती होतं. शरद पवारांना आमचा पाठिंबा असं तुम्ही वक्तव्य केलं आणि मी याच्याबद्दल प्रोटेस्ट व्यक्त करते असं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगितलं. आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे वक्तव्य होत असे निर्णय मीच घेईन. प्रियंका चतुर्वेदी तुमच्यावरती इतका. मला माहीत नाही. बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य, एवढंच सांगतो. मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा माझा जन्मापासून मी सदस्य आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केलं त्यातला मी एक आहे. माननीय उद्धव ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, मी यांचं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही, तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही. पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये. तर मुख्यमंत्र्यांनी खराब प्रकरणावरती सांगितलंय की कोणाला सोडलं जाणार नाही. अनेक राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध होते असं देखील समोर येते. वेगवेगळ्या माहिती मुख्यमंत्री किंवा पोलीस खातं यांना आता शांतपणे काम करतो. रोज या विषयावरती चर्चा करून इतर महत्त्वाचे विषय महाराष्ट्रातले आणि देशातले त्याच्यावर पाणी टाकण्याचे उद्योग आता करू नये. तपास चाललेला आहे. तपास चाललेला असताना तपासावरती संशय व्यक्त करणं योग्य नाही. इतकंच मी सांगतो. सर, सुनेत्रा पवार ह्या अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीने एक पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं होतं. मग असं आहे, त्यांच्या पक्षाचा नेत्यानं हे प्रश्न विचारा. पक्ष सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मी कशा करता बोलू? त्यांच्या पक्षाच्या पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न असं आहे की त्याच्यावरती त्यांच्या पक्षाचे लोक बोलतील ना. शिवसेना कशा करता बोलू? सर, काल सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्यात. बघा, त्या बैठकीला जर प्रधानमंत्री मोदी उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही. प्रधानमंत्री जर उपस्थित नाही सर्वपक्षीय बैठकीला आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणी आले असतील तर त्या सर्वपक्षीय बैठकीला काहीही अर्थ नाही. खरं म्हणजे जर प्रधानमंत्री येणार नव्हते अशा वेळेला आम्ही सगळ्यांनी तिथे जायचं टाळायला पाहिजे. ठीक आहे, चलिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि प्रधानमंत्री नहीं थे बैठक में, लेकिन सर्वपक्षीय बैठक. अगर प्रधानमंत्री सर्वदलीय बैठक में नहीं है तो उस बैठक का कोई अर्थ या कोई महत्व नहीं रहता है. अगर आपने ऑल पार्टी मीटिंग बुलाई है और प्रधानमंत्री खुद वहाँ उपस्थित नहीं है तो बैठक बुलाने का कोई मतलब ही नहीं है.